बिर्याणी बनवताय आणि काळजी पण करताय की ॲसिडिटीचा त्रास होईल का, जळजळ होईल का, तिखटाचा त्रास होईल. घरामध्ये खूप पाहुणे आहेत, लहान थोर सगळे आहेत. अहो काळजी कशाला करताय. तुमच्यासाठी सज्ज आहे चैतन्य फूड्सचा बिर्याणी मसाला. सॉरी 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 सॉरी, बिर्याणी नाही, शाही बिर्याणी मसाला. का माहिती आहे का? कारण ह्याच्यामध्ये आहे केशर, ह्याच्यामध्ये आहे गुलाबाच्या पाकळ्या, ह्याच्यामध्ये आहेत अनारदाणे, आणि ह्याच्यामध्ये आहेत काही आयुर्वेदिक घटक जसे की अश्वगंधा, मंजिष्ठा, शतावरी, पिपळी. ह्याच्यामुळे काय होतं, हा मसाला फक्त तुमच्या जेवणाचा स्वाद वाढवत नाही, तर तुमच्या आरोग्याची, तुमच्या पोटाची परिपूर्ण काळजी घेतं. त्यामुळे काळजी करू नका, बिनधास्तपणे वापरा चैतन्य फूड्सचा शाही बिर्याणी मसाला. सकाळच्या चहाची सुरुवात चैतन्याने झाली पाहिजे, आणि म्हणूनच केवळ नावातच चैतन्य नाही, तर सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुमच्या प्रत्येक रोमारोमात आणि तुमच्या प्रत्येक कार्यात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारे मसाले म्हणजे चैतन्य फूड्सचे काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर पावभाजी मसाला, पाणीपुरी मसाला, असे सगळ्या प्रकारचे मसाल्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळतील मिसळ मसाला, ताक मसाला. असे सगळे मसाले तुम्हाला एकाच छताखाली मिळतील चैतन्य फूड्समध्ये. अच्छा, आता दुसरी गोष्ट, तुम्हाला हे सगळे मसाले जार, अशा काचेच्या जारमध्ये मिळतील. का माहिती आहे? कारण आपण जेव्हा मसाले बाजारातून विकत आणतो, मसाला काढला की ती पिशवी आपण फेकून देतो, प्लास्टिकची पिशवी, बॉक्स, जे काय असेल ते आपण फेकून देतो. पण तुम्ही दिलेल्या पैशांचा, तुमच्या मेहनतीचा पुरेपूर मोबदला चैतन्य फूड्स देतं. कारण तुम्हाला सगळे मसाले, कुठलाही मसाला घ्या तुम्ही, सावजी मसाला घ्या तुम्ही, मटन मसाला घ्या, बिर्याणी मसाला घ्या, चिकन मसाला घ्या, कोणताही मसाला घ्या, तो तुम्हाला अशा ग्लास जारमध्ये मिळेल. शुद्ध मसाले, सात्विक मसाले अतिशय वाजवी भावामध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण, वर्षभर मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे चैतन्य फूड्स. तुमच्या रोमारोमात चैतन्य, तुमचं आयुष्य आरोग्यपूर्ण, ताजेतवाने आणि चविष्ट आणि स्वादिष्ट करणारं कार्य चैतन्य फूड्स करत आहे. म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही चैतन्य फूड्सचे मसाले वापरून बघा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ताक मसाला वापरा. कैरीचं पन्हं आहे तुम्हाला इन्स्टंट, ते वापरून बघा. बिर्याणी मसाला बिर्याणी करून बघा. मिरची पावडर आहे, शुद्ध सेलम हळद पावडर आहे, ज्याच्यात कोणतंही मिक्सिंग नाही.